हॅलो मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी काय करते? मी आहे किचन मध्ये भाजी करते. पण माझं मन मात्र आहे कोकणात. कोकणात पूर्णपणे रमलेलं आहे. कारण आता तिकडे चालू आहे शिमगा आणि पालखी उत्सव. गावात सगळेजण ढोल, ताशे, पालखी सोबत नाचत असेल, फिरत असेल, दारोदारी पालखी नाचवली जात असेल. माझ्या मनाने तर पूर्णपणे फेर धरलेला आहे या सगळ्यासाठी. आणि आम्ही इथे बसलो आहोत इथे मुंबईत. काय करणार? मुलांच्या परीक्षा, ऑफिस, काम याच्यामध्ये सुट्टीचं ताळमेळ जमणं थोडं कठीणच असतं. काही हरकत नाही. आपण उन्हाळ्याच्या सुट्टीचं प्लॅनिंग करूया. पहिला प्रश्न, रेल्वेची तिकीट मिळणार का? आयआरसीटी सीट उघडायचं तर 10 वाजता बुकिंग सुरू आणि 10:02 ला वेटिंग 126. मग सुरू होतं चॅप्टर दुसरा. चल गाडीने जाऊया. पण लगेच आठवतं मुंबई गोवा हायवेचं रडगाणं. कोणी म्हणतात 10 तास लागतात, कोणी म्हणतात 14 तास लागतात. मग शेवटी निष्कर्ष, जाऊ दे, जसं की तसं. काय होईल ते बघू. कोकणाच्या आठवणी. किती भारी वाटतं ना. कारण गावी गेल्यावर काय आंबे, काजू, फणस, करवंद आणि झाडावरून दगड मारून पडलेली कैरी. सगळंच भारी. सगळ्या बालपणीच्या आठवणी मनात फेर धरून जातात. शहरात कितीही आंबे मिळाले ना, तरी गावी खाल्लेला आंबा, कैरी यांची चवच न्यारी आहे. इकडे माझी भाजी पण तयार झाली आहे आणि मी मनाने मात्र कोकणात फेर धरून आले. अगदी माझ्या बालपणाचं. तुमचं काय? उन्हाळ्यात गावी जाण्याचा प्लॅन आहे का? कमेंट करून नक्की सांगा. ट्रेन की कार? आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच किचन मधल्या गप्पांसोबत. बाय.